की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भगवान बाबा की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. ऐसे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ. स्वानंद सुखे डुलत पाठी पतित कपीची. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाला वंदन. नाथ माऊलीच्या चरणी नतमस्तक. ऐकणारे सर्व श्रोते मंडळी, वाचक सूचक, गुणवंत ज्ञानवंत यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान नाथ माऊली ऐकणाऱ्या श्रोते मंडळीला परिहार देतात. प्रभू रामचंद्राला हनुमंतराय यांनी शब्द दिलेला आहे, रामा मी तुम्ही म्हणतात ते कार्य करील. आणि ज्या वेळेस आत्मविश्वासाचा शब्द हनुमंतराया देतात त्यावेळेस प्रभू रामचंद्र आनंदित झाले आणि आनंदित होऊन पुढं काय बोलतात. सेवेची बोले रघुराजा. सवेगी उठी पवनात्मजा. शीघ्र करोनी आवे काजा. बंधू राजा उठवावे. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आनंदित झाले आणि आनंदित होऊन म्हणू लागले, कपिराजा हे हनुमंता लवकर उठ, सवेग उठून काही कर. माझा असणारा बंधू रक्ताच्या तारळामध्ये पडलेला मला दुःख होत आहे आणि त्या बंधूला उठवण्याचं कार्य हनुमंता लवकर करा. मला तुमच्या कार्याची आतुरता लागली आहे असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हनुमंताला बोलतात. स्वस्थ असो तुझे चित्त. स्वस्थ असो जीवित. अंग प्रत्येक समस्त कपिनाथ निज विजयी. हे हनुमंता तू निज विजयी होशील. तुझं चित्त स्वस्थ असो. तुला या ठिकाणी कोणती बाधा होणार नाहीये. जगाचे नायक प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आशीर्वाद देतात, हनुमंत तुला कोणत्याही गोष्टीची बाधा होणार नाहीये. तू काय कर, लवकरात लवकर जा आणि माझ्या बंधूच्या कार्यासाठी सहकार्य कर असं त्या ठिकाणी राम बोलतात. स्वास्थ्य असो तुझ लागी. कल्याण असो सर्वांगी. सर्वदा विजयी जगी. तनो सर्वांगी सदृढ. हे हनुमंता तू या ठिकाणी काय विजयी होशील. कृपानिधी असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणतात, हनुमंता तुला कोणत्याच गोष्टीची बाधा येणार नाही. तू निज विजय होणार आहेस. जगाच्या नायकानं बोलल्याच्या नंतर कोणतं असत्य होईल त्या ठिकाणी. अगोदरच हनुमंतराया त्या ठिकाणी भक्तिमय झालेले आहेत, तत्पर आहेत, शक्तिमान आहेत आणि बुद्धिमान आहेत. सर्व असताना पुन्हा जगाच्या मालकाचा आशीर्वाद आहे. मग त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीची उणीव होणार नाही हनुमंता असं राम म्हणतात. हनुमंता होई चिरंजीवी. ते जीवनित्व ज्ञान अनुभवी. ज्ञान विज्ञान पदवी तुझे निवावी जगासी. हे हनुमंता चिरंजीवी होशील. रामप्रभूंनी चिरंजीवी शब्द वापरला. कोणाला वापरला? एक असणारे शरणागत विभीषणाला वापरलाय आणि निजभक्त असणारे हनुमंतरायाला वापरलाय. हनुमंताला म्हणले तू निज विजयी होशील, चिरंजीवी होशील. चिरंजीवी कशाला म्हणायचं? ज्याला त्या ठिकाणी मरण नाहीये, सूर्यचंद्र अशापर्यंत ज्याची सत्ता चालते तो चिरंजीवी. आणि हनुमंताला सांगितलं, हनुमंता तू चिरंजीवी होशील असा आशीर्वाद रामप्रभू देतात. आता मी तुझ देव आशीर्वाद. तव पूर्वीच तुझे बळ अगाध. प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध. एक साधव सावध सांगेन. ओ हनुमंता मी सावध सांगेल, ऐका म्हणले. काय तुम्ही अगोदरच प्रबळ आहेत, शक्तिवान आहेत, बुद्धिवान आहेत आणि माझ्यासारख्यानं तुम्हाला आशीर्वाद देणं हे या ठिकाणी मी आशीर्वाद देतोय. पुढील चिन्ह सांगतोय, ऐका हनुमंता असं राम म्हणतात. बालपणी आकळीला बानू. तव व्रज इंद्रे आणि कलानू. हनुमंत हे नाम विधानू. तैपासून तुझ झाले. हे हनुमंता तू
कसा आहेस पराक्रमी? अरे ज्या वेळेस तुझा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर सूर्याला गिळण्यासाठी गेलास, भूक लागली, मातेला विचारलं, माते माझ्या पोटामध्ये आग पडलीये, मला जेवायचंय, मला भूक लागलीये. मग त्या ठिकाणी वानराचं खाद्य काय तर फळ भोजन. मातेनं सांगितलं, बाळा जे पक्व झालेलं फळ असतं ते खावं लागतं. पक्व झालेलं फळ कसलं असतं तर लाल बुंद पिकलेलं फळ असतं, असं अंजनी मातेनं सांगितलं. आणि मातेनं त्या ठिकाणी बाळाला ठेवलं आणि फळ आणण्यासाठी वनामध्ये अंजनी माता जातात. आणि गेले बरोबर पाठीमागे हनुमंतरायांनी पाहिलं आणि पाहिलेला जो फळ पिकलेलं होतं ते उगवलेला सूर्य होता, लाल बुंद होता. बघितलं म्हणजे मातेनं सांगितलेलं फळ हेच दिसतंय. आणि हनुमंतरायाने ज्या वेळेस त्याच्यावर झडप मारली, झडप मारल्याच्या नंतर राहू केतू आडवे आले. एका चापटीमध्ये थोबाड त्या हनुमंतानी फोडलं आणि याचा कैवार घेऊन इंद्रदेव आले. इंद्रदेवानी वज्र हनुमंतराया तुमच्या दारेवर मारलं, हनुवटीवर मारलं, म्हणून तिथून पुढे तुमचं नाव हनुमंत पड राम बोलतात. त्या रवीच्या धावण्याशी धावण्याशी आले लोक वेगीसी, ख्याती लावली तयाशी ऐक सावकाशी सांगेन. हे हनुमंता, अरे एवढे वावरला नाहीस बाबा तू. तिथून पुढे लोकपाल धावून आले. या हनुमंतानं काय केलंय म्हणून तुझ्याकडे त्या ठिकाणी कैवार घेऊन धावत आले आणि त्यावेळेस तू ख्याती केली, पराक्रम केलास. सांगतो ऐक म्हणले. कुंठित झाले इंद्र वज्र, शिवाचा शूळ झाला चूर, वरुणाचे पाश समग्र चकचूर पै झाले. हे हनुमंता, अरे जे वज्र इंद्रदेवाने मारलं होतं ना ते त्या ठिकाणी चक्काचूर झालं. शूळ असणारा शिवशंकराने मारलं त्याचं त्या ठिकाणी चक्काचूर झालं. तू वज्र देईस, तुझ्यावर कोणतं शस्त्र बाधा करत नाही, शस्त्र काम करत नाही, असा तू हनुमंता तू आहेस असं राम बोलतात. तुझन बांधी वरुण पाश, दुसराश्रमी आश्रम पाश, तिसरा कर्मचा कर्म पाश, तुझ विरेशा बांधी. हे विरेशा, तू सूरवीर आहेस, पराक्रमी, तुला कोणताही पास त्या ठिकाणी बांधू शकत नाहीये. ब्रह्मदेवाचा ब्रह्मपास बांधू शकत नाही, कर्म पास नाही, धर्म पास नाही, वर त्या ठिकाणी आश्रम पास सुद्धा हनुमंता तुला बांधू शकत नाहीये असं राम बोलतात. धर्म पाश ज्ञान पाश ओंकाराचा पाश, परब्रह्मीचा ब्रह्मपाश तुझ बांधी. हे हनुमंता, अरे तुझ्यावर त्या ठिकाणी कोणतं शस्त्रास्त्र काम करत नाही. धर्मपास असेल, कर्मपास असेल, ब्रह्मदेवाचा ब्रह्मपास असेल, हे तुला त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही. असा असणारा तू सूरवीर हनुमंता आहेस असं रामप्रभू बोलतात. तेने वरुण पाश ते किती, तुझ बांधवया मारुती, यमाची ते कोण शक्ती, तुझ निश्चिती दंडवया. हे हनुमंता, अरे वरुणाचा वरुण पास त्या ठिकाणी बापूड आहे, तो काय तुझ्यावर त्या ठिकाणी सत्ता गाजवू शकतो का? आणि सर्व त्रिजगातामध्ये काळ कृतांतावर सत्ता गाजवणारा यमदेव आहे आणि त्या यमाचा यमदंड कुणालाही सोडत नाही. पण हनुमंता ते सुद्धा तुला काहीच करणार नाही बाबा असं राम म्हणतात. यमनियता सकळ जगा, पदाभिमानी लग बगा, दंड घेऊन या वेगा, तुझ वेगा दंडू आला. ओ हनुमंता, अहो यमराजाला वाटलं मी सर्व जगावर सत्ता गाजवतोय, माझ्या पुढे कोणाचं काही चलत नाही, ज्यावेळेस मी आज्ञा करीन त्यावेळेस चालू काम सोडून जावं लागतंय, कुणालाही थांबता येत नाहीये. माझं राहिलंय मग थोडं थांबा असं यमराजाला म्हणता येत नाही. मग या हनुमंतावर सत्ता गाजवण्यासाठी यमदेवाले हातात दंड घेतलाय. म्हणजे निश्चित मी हनुमंताला दंड करीन असा विचार केला. आले काय करतात बोला. त्या यमाचा यमदंड पाही, सोडून गेला तुझे देई, इतर बापुडी कोण काही,
हनुमान पायी दंडावया हे हनुमंता, अरे ते यमानं यमदंड हातामध्ये घेतला आणि तुला बघितलं आणि तुझ्या हृदयावर झोकून दिला आणि तो यमदंड तुझ्या हृदयावर आला. तो जर यमपास त्या ठिकाणी यमाचा यमदंड बाधा करू शकत नाहीये, तर मग दुसऱ्याची काय कथा, दुसऱ्याचं काय चालणार, असं त्या ठिकाणी राम बोलतात. तिथला कागद दे मला. अग्निवायू कुबेर मला कागद चंद्र दे. सर्वही झाले तुझे किंकर एवढा दट साचर हनुमान वीर तिन्ही तिन्ही लोकांमध्ये हनुमंत राया तू त्रिजगतामध्ये त्या ठिकाणी ख्याती केलेली आहे. तुझ्या ख्याती पुढं, तुझ्या प्रक्रमा पुढं कुणाचंही काही चालत नाही. कुबेर असल, यमदेव असल, त्या ठिकाणी गंधर्व असतील, किन्नर असतील, दुसऱ्याचं कुणाचंही हनुमंत तुमच्या पुढे सगळं पान आण ना. बाकीच्यावर पान सगळं सत्ता आणून दे. गाजवू शकतात, पण हनुमंत सगळं तुमच्यावर सत्ता ते गाजवू शकत नाहीत, सगळं असं आणून राम दे. बोलतात. आकुलिया हो प्रताप शक्ती लावणी सकाळची वरदोक्ती पान द्यायचं अर्ध एक काढून बघ, काढून बघ. तुला वही नाही ना हे हनुमंता, श्री जगतामध्ये तुझी ख्याती झाली आहे. कोणती? प्रत्येकाचं शस्त्र अस्त्र तुझ्यावर त्या ठिकाणी सोडण्यात आलं, प्रत्येकाने आशीर्वाद दिला आणि तू वज्रगिरी त्या ठिकाणी, तिथून पुढे तुझं वज्रगिरी नाव धारण झालं, असं त्या ठिकाणी राम बोलू लागलेले आहेत. काय शे माझे वरदान आतुरबळी नंदन वेग करुणी उडान पकडलंच की मला इथे लिहून घ्यावं लागतं. मज देई बघा, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता माझं या ठिकाणी वरदान कशाचं काय आहे. आता माझ्या वरदानाचं या ठिकाणी आवश्यकता नाही, तुम्हाला वरदान द्यायची गरज नाही. एवढा प्रक्रमित तुम्ही हनुमंत आहे, बुद्धीमध्ये चतुर आहेत आणि त्या ठिकाणी ज्ञानामध्ये ज्ञान वैरी आहेत आणि तुम्हाला आता माझ्या आशीर्वादाची गरज नाही. आता या ठिकाणी टाइम घालवू नका, लवकरात लवकर उठा. माझा बंधू त्या ठिकाणी मरणाच्या चारोळ्यामध्ये पडलेला आहे आणि त्याचं जीवदान माझ्या हातामध्ये पदरामध्ये टाका, असं राम बोलू लागले. ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानरांचे दार ऐकोनी पिंजारीला कपिद्र अति बासुर भासत. प्रभू रामचंद्राचे शब्द हनुमंतरायाने ऐकले. वानराचा मेळ चौकून बसलेला आहे. हनुमंतरायाला उत्सुकता आलेली आहे. त्या ठिकाणी धैर्य वीर्य त्या ठिकाणी जागृत झालेलं आहे. हनुमंतरायाच्या अंगावरची रोमावळी आहे ते ताट उभे राहिलेली, रोमावळी पिंजारलेली आणि हनुमंतराया त्या ठिकाणी अतिशय उद्भट असे वीर दिसू लागलेले आहेत. पिंजारील्या रोमावळी दिशे विक्रा दाताळी मस्तक गेला नभो मंडळी गोळा गोळी आवेश. हनुमंतरायाला आवेश आला आणि आवेश आल्याच्या नंतर हनुमंतरायाने रूप केवढं धरलं तर हनुमंतरायाचे पाय धरणीवर आणि डोकं आकाशापर्यंत गेलं. दाता त्या ठिकाणी हिचकले. वज्रासारखं शरीर आहे, त्या ठिकाणी अंग फुगलेलं आहे, मोठं त्या ठिकाणी उद्भट असं रूप धारण हनुमंतरायाने केलेलं आहे, असं नाथमाऊली बोलतात. दोन्ही दिसती नेत्र गोळ जैसे दगदगीत इंगळ त्राटिता भूमीशी लागुळ लोक सकळ भयभीत. हनुमंतरायाने डोळं त्या ठिकाणी आरक्त केलेत लाल बुंदाचे, जसं हिस्तव असावा आणि हिस्तव लाल बुंद दिसावा तसे हनुमंतरायाचे डोळे लाल बुंद झालेले आहेत. आणि शेपटी आहे ती शेपटी धरणीवर त्या ठिकाणी आपटलेली आणि आपटल्याबरोबर जसा खिलारीचा भूकंप झाला सर्व धरती दन 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 हालू लागली आणि तसं हनुमंतरायाने शेपटी जमिनीवर आपटल्याबरोबर सर्व त्या ठिकाणी भूकंप सारखी अवस्था झाली. सर्व जणाला भीती वाटू लागली, थरथर थरथर थर असे कापू लागले. वळीला पुज्जांचा कोडा लघोनी सुएचा कडा रामस्मरोनी वेगडा केला गाडा भुभुकार. हनुमंतरायाने त्या ठिकाणी आवेश आलेला आहे, शेपटीचा आकडा केलेला आहे. आकडा करून प्रभू रामचंद्राच्या नामाचा जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय असा जय घोष केला आणि सुवेळेच्या पर्वतावर
मंदिराकडे गेले आणि काय केलं बोला. ऐकोनी त्याचा भुभुकार पुढील वाचक शिवाजी महाराज लाड लाडे वडगाव शंकर आणि सूचक मंडळ हडबडिले थोर सहदेव शेख लाडे वडगाव. मांडिले हनुमंतरायाच्या भूमुकराचा आवाज त्या ठिकाणी त्रिजगातामध्ये घुमलेला आहे आणि पर्वत पाषाण त्या ठिकाणी कड्या कपाऱ्यामध्ये दुमदुमू लागलेला आहे. प्रभू रामचंद्राच्या नामाचा जयघोष केलेला सर्व त्या ठिकाणी कड्या कपाऱ्या जसं या डोंगरावर जाऊन आरोळी ठोकावा, प्रतिध्वनी त्या ठिकाणी कपडीतून परत येवा आणि तसा त्या ठिकाणी प्रतिध्वनी उमटत होता. वळसे मामा वळसे मामा थांबा 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 थोडं. तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या, मी तिकडे दुसऱ्याला पाठवतो. ए राजभाऊ ते वडायला जा वडायला.